शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सकाळचा पहिला टास्क झालेला आहे, म्हणजे आता आम्ही जॉगिंग करून थोडा रेस्ट करत आहे आणि जॉगिंग केल्यानंतर थोडा आराम करतो आणि नंतर जातो तो आज फिश मार्केटला। तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे तो फिश मार्केटवरती। तर बघूया की माझ्या जवळ जे फिश मार्केट आहे ते कशा प्रकारे आहे आणि तिथे जे कुठल्या प्रकारचे मासे मिळतात ते आणि त्याच्यामध्ये त्या माशाचे काय काय प्राईज आहे ते। तर चला आपण आता जाऊया फिश मार्केटला। तर तुम्हाला दाखवतो तो हे फिश मार्केट कसे आहे ते। तर डायरेक्ट आपण भेटू आता फिश मार्केटच्या जवळ। तर मी फिश मार्केटला निघालेलो आहे आणि माझ्यासोबत जवळजवळ माझे दोन मित्र येणार आहेत, म्हणजे एक संदीप आहे आणि दुसरं मला वाटते म्हणजे भाऊजी आहेत। तर बघूया ते किती टायमामध्ये येतात, त्यानुसार मग आता मी फिश मार्केटला निघणार आहे। तर चला आपण आता डायरेक्ट भेटू फिश मार्केटमध्ये। बघा मी बस स्टॉपला आलेलो आहे। इकडे बस स्टॉप आहे आमचा पेटीवरचा। आणि हे आले आमचे मित्र। हाय संदीप, हाय हाय, काल तर बरं ना काय नाणे खतोस? अरे काय झोपलो आज संडे काय मग आरामच केला असेल मला वाटते। माका वाटत तू झोपलाच असतील। तर बघू शकता समोरून 121 नंबरची बस पण आज लवकर आलेली आहे आणि ही बस पकडून आता आम्ही निघालो तो ग्रँड रोड फिश मार्केटला। तर बघा आता आम्ही बसमधून उतरलेलो आहोत आणि आम्ही मार्केटच्या जवळ आलेलो आहोत। तर आता आम्ही चाललो मार्केटमध्ये। तर मग दाखवतो हे मार्केट कसे आहे ते। तर हे बघा हे आहे ग्रँड रोडचे मार्केट। तर बघा हे आता मार्केटच्या आतमध्ये एंटर होत आहे। बघू शकता हे आहे फिश मार्केट। हे बघा हे आहेत आमची आई। दाखव दाखव आम बघ बडत तर बघ घ्या एक पाठी बांगडे काय मस्त 1000 रुपयाचे। बघा आईंकडे आता बांगड्या आहेत, बांगडे कोलबी आहे इथे घरी आणि इकडे नाही नाही घरात कशी केली कोलबी? 500ला वाटत 500ला। इकडे बघा हा एक खजूर आहे ना, खाजरा आहे ना, खाजरा आहे इकडे। आणि रावस आहे इकडे आणि पापलेट बघू शकता तुम्ही किती मोठे आहेत ते। मी तुम्हाला दाखवते फक्त। सेवण बघा इकडे, बघा इकडे मुश्या आहेत। बघा इकडे करली किती मोठी आहे ती। 450 देते 400 देता बोलला एवढा नाही मिळायची बाय। 500 रुपयाची ही करली आहे बाबा, 500 रुपये सांगतात करलीचे। बघा इकडे कालवा आणि तिसऱ्या पण आहेत, खेकडी पण आहे। खेकडे आणि आईने खेकडे पण ठेवलेले आहे ते बघा। कशी खेकडी आई? 400 रुपये दिल्यात। आई कशा दिल्यात खेकडी? छोटी साईज आहे ना आणि ही हां बघा इकडे खेकड्या आहेत। कितीच्या आहे खेकड्या? या 600ला सगळ्या। हे बघा या 600 रुपयाच्या खेकड्या आहेत इकडे। 500ला देते 500 आणि इकडे सुकी मच्छी पण आहे, त्याच्यामध्ये जवला आहे, करदी आहे, बोंबील आहे तिकडे। हे बघा हे सोडे पण आहेत। आणि सोडे कसे आहेत? 500 रुपये पाव। 700 रुपये पाव किलो सोडे आहे। 500
बघा मार्केट किती मोठं आहे ते. आणि आमच्याकडे इकडे छोटी मच्छी पण अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता इकडे राजाराणी आहे, कर्दी पण आहे. बघा याला काय बोलतात ताई? मांदेली आहे तिकडे आणि बोंबील. हां हे बघा इकडे आईंकडे मुशा आहेत. अहो कशा दिल्यात? कशा दिल्यात? 300 रुपये. 300 रुपयाला देतो सांगतात त्या. जामच भाव बोलतात आज. आम्ही इकडे आता मच्छीसाठी आलेलो आहोत आणि आम्ही बघतो तर इकडे बघा बघे बघा किती मोठे आहेत ते. हे बघा मच्छी आहे, इकडे मुशी आहे. हे कशा दिलेत आई? काय भाव काय यांचा? इकडे काट्या आहेत. हो सौंदाळ आहेत आणि इकडे करली आहेत. हळवे बघा पापलेट कसे दिलेत? किती? 600. आई कसे पापलेट आहे? 5000. 2-2 किलोचे. बघा हे 2-2 किलोचे पापलेट्स आहेत आणि हे आईंकडे आहेत. हे पापलेट्स बघू शकता तुम्ही सर्व मोठे. आणि सुरमई बघा, सुरमई बघा किती ताजी आहे ते. आणि सुरमईची साईज बघा जवळजवळ मला वाटते एक 7 ते 8 किलोची असेल ना. 8 किलोची सुरमई आहे. 15 किलोच्या 2 सुरमई बोलतात. आणि काय प्राईस आहे यांची? एक स्लाइस 500. म्हणजे तुम्ही जर एक स्लाइस घेतली तर 500 रुपये आहे. बघू शकता. कधी आला तिकडे ग्रँड रोडच्या मार्केटमध्ये तर ह्या आईंकडे या. या आईंकडे एकदम ह्या आईंकडे एकदम ताजे आणि फ्रेश मासे भेटतात. तुम्ही बघू शकता. हां बघा या आईंकडे जे पापड आहे साईज बघा बघतो तुम्ही. नक्की जर ग्रँड रोडच्या मार्केट आला तर या आईंकडे या. आणि तुम्हाला जी या आईंचं नाव आहे छाया. तर बघा इथे आहेत मुशी म्हणजे मोरी मच्छी. हे बघू शकता तुम्ही. बघा 100 रुपयाला एक. कितीला आहे? 100 रुपयाला एक. 100 रुपयाला एक. माहिती तुमचा भाव जामच आहे. मुशीला जास्त भाव, पाण्याला भाव नाही काय. हो काय? हा समुद्राला भाव नसते. समुद्राला भाव असतो पण तुमचा भाव जास्तच आहे. बघा इकडे बघा मुशांची साईज बघू शकता तुम्ही. बघा शेवटी मी आईंकडून भांडण करून करून मुशाच घेतल्या आणि आईने मला ह्या मुशा 200 रुपयाच्या दिल्यात. साफ करत आहेत बघा. एकदम ताज्या मुशी आहेत. आई बोलतात का कुलाबाच्या मुशी आहेत बोलते. बोलते ताजा आहे, ताजा बर्फाचा नाही.
हा झाले घेऊन जा विचार ना दोन्ही द्या तर बघा अशा प्रकारे मोरी मच्छी म्हणजे ब्रँडवरचा बाजार असेल ब्रँडवरचा बाजार असेल मी रोज ग्रँडवरच येतो. ब्रँडवरचा बाजार किती मोठा आहे तेच ना. कुठला बाजार मुंबईमध्ये बाजार नाही फक्त ब्रँडवरचा बाजार आहे. अशा प्रकारे तर बघा आम्ही आता मार्केटमधून बाहेर पडलो. काय घेतलं तो सौंदाळे हे बघा इकडे यांनी घेतलेत चिकन आणि संधी तू काय घेतलंस सौंदाळेची मच्छी घेतली म्हणजे जी गावची जी फेमस मच्छी आहे ती सौंदाळे घेतले. आणि तर बघा मी घेतली मुशी फिश आणि करली. तर आज तुम्ही बघितलं की ह्या व्हिडिओमध्ये की ग्रँड रोडचं फिश मार्केट कसं आहे ते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आता ग्रँड रोडपासून बाहेर पडलो आणि चाललो तर घरी. चला टाटा बाय बाय एन्जॉय.